नमस्कार सर्वांना. आज आपण गोडाचा पदार्थ करणार आहोत अगदी घरच्या साहित्यापासून. त्यासाठी इथे 1 कप साखर घ्यायची, 2 कप पाणी घालून घ्यायचे, हा दुसरा कप आणि साखर आहे ती विरघळून घ्यायची. तुम्हाला साखरेऐवजी गूळ वापरायचा असेल तोही वापरू शकता. साखर विरघळली आहे, बाजूला ठेवूयात. इथे एक कढई गरम करायला ठेवायचे, त्यामध्ये पाऊण कप तूप घालून घ्यायचं. त्यामध्ये चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घालायचं आहे पाऊण कप. 1/4 कप बारीक रवा छान असं भाजून घ्यायचे, सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचे. काजू बदाम पिस्त्याचे काप घालून घ्यायचे, चिमूटभर मीठ घालून घ्यायचे. पीठ आणि रवा छान भाजून झालेला आहे, त्यामध्ये साखरेचं पाणी घालून घ्यायचं. लगेचच मिक्स करून घ्यायचं, दाट होईपर्यंत मिक्स करत राहायचे. वेलची पूड घालून घ्यायची, तूप सुटेपर्यंत याला मिक्स करून घ्यायचे. छान असं याला तूप सुटलेलं आहे. गॅस बंद करायचा, झाकण लावून 10 मिनिटं ठेवून द्यायचे. छान असं आपला शिरा तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नक्की करून पहा.